विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत दौंड पोलिसांनी आज शहरातील शाळा वाहनांविरोधात विशेष कारवाई मोहीम राबविली। या कारवाईत नियमांचे उल्लंघन करण्यात आलेल्या तब्बल 23 वाहनांवर कारवाई करताना पोलिसांनी एकूण 29,000 रुपयांचा दंड वसूल केला। पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली। या तपासणी पथकात ग्रेड PSI चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल नरळे, पोलीस कॉन्स्टेबल बनकर तसेच ट्रॅफिक वॉर्डन आकाश शिंदे यांचा समावेश होता। या पथकाने पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, मेरी मेमोरियल स्कूल तसेच संत तुकडोजी महाराज विद्यालय या शाळांच्या परिसरात जाऊन शाळा वाहनांची कसून तपासणी केली। तपासणी दरम्यान अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या। वाहन चालकांकडे युनिफॉर्म नसणे, विद्यार्थ्यांना सीट बेल्ट न लावणे, वैध लायसन्स नसणे, वाहन विमा नसणे तसेच प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र म्हणजे PUC नसणे अशा त्रुटी समोर आल्या। याशिवाय काही वाहनांमध्ये 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक होत असल्याचेही निदर्शनास आले। या सर्व नियमभंगाची गंभीर दखल घेत पोलिसांनी संबंधित वाहनांवर तात्काळ कारवाई केली। या मोहिमेदरम्यान वाहन चालकांना आवश्यक परमिट, वाहनांची संपूर्ण कागदपत्रे अद्ययावत ठेवणे तसेच वेळेवर रिपासिंग करून घेणे याबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला। विशेष म्हणजे ही कारवाई एकदाच न राबवता यापुढे सातत्याने सुरू राहणार असल्याचे दौंड पोलिसांनी स्पष्ट केले आहे। शालेय वाहन चालक तसेच शाळा प्रशासनाने नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल असे पोलिसांतर्फे बजावण्यात आले। पोलिसांनीही या कारवाईचे स्वागत करत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अशा मोहिमा सातत्याने राबवाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी दौंड प्रतिनिधी मयूर साळवे व संघराज गायकवाड यांचा रिपोर्ट। आज जे शालेय वाहतूक करतात बसमध्ये किंवा मिनी बसमध्ये, तर त्यांच्या संदर्भात दौंड पोलीस स्टेशनने ट्रॅफिकने जी कारवाई केली त्याबद्दल आपण जाणून घेऊयात। आपल्याबरोबर आहेत पोलीस उपनिरीक्षक चौधरी साहेब, तर त्यांनाच आपण विचारूया की काय कारवाई केली, शाळेच्या बस सुरक्षेसंदर्भात नेमकी कोणती कारवाई करण्यात आली। शाळेच्या बस सुरक्षितेबाबत प्रवासी जास्त बसवणे, त्यांच्याकडे लायसन नसणे, परत इन्शुरन्स नसणे, फिटनेस नसणे, परत पिवळ्या पोरच्या गाड्या, परमिटच्या गाड्यांना ड्रायव्हरला चालकास खाका ड्रेस परिधान न केलेले अशा कारवाई करण्यात आलेल्या आहेत। तपासणी दरम्यान कोणते नियमभंग आढळले आपणास? तपासणी दरम्यान असे नियमभंग आढळले की मुलं जास्त बसवतात, त्यांचं लायसन नाही, फिटनेस नाही, इन्शुरन्स संपलेला आहे, अशा प्रकारचे त्यांच्या चुका आहेत ते निष्पन्न झालेले आहे। पालक व शाळा व्यवस्थापन यांना आपण काय संदेश देऊ इच्छिता? पालक व शाळा यांना असा संदेश देऊ इच्छितो की आपण आपल्या मुलांचं सुरक्षा परमिटच्या गाडीत मुलांना व्यवस्थित बसून किंवा त्यांना पुढच्या ह्याच्यातून प्रायव्हेट गाड्यात न पाठवता परमिटच्या गाड्यात पाठवून त्यात 2 महिला आहेत का, त्यांची देखभाल व्यवस्थित, गाडीत कॅमेरे पाहिजेत, अशा सुरक्षित गाडीत त्यांनी मुलांना इथून पुढे पाठवावे। कारवाई दरम्यान किती गाड्यांवर कारवाई करण्यात आली आणि किती दंड वसूल करण्यात आला? कारवाईप्रमाणे 23 गाड्यांच्या वर कारवाई करण्यात आलेली आहे। 29,200 रुपये दंड करण्यात आलेला आहे आणि ही कारवाई असंच सतत चालू राहील।